नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आपला विषय असणार आहे भ्रष्टाचाराने बरबटलेली महापालिकेतील यंत्रणा. म्हणजे हा विषय फक्त कोल्हापूर महानगरपालिकेचाच नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकेतील असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हा सगळीकडे हा जो टक्केवारीचा जो वाघ आहे, तो प्रत्येक कंत्राटदाराच्या मनगुटीवर तर आहेच. आणि ह्या वाघाचे नखे जनतेच्या खिशावरती त्याचा पंजा आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे प्रकरण इतकं दिसतंय, इतकं सोपं नाही आहे. हे नुसते एका विभागाचा हा एवढा मोठा जलद आणि अतिघाईचा कारभार झालेला आहे. म्हणजे हे सर्व होत असताना एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा म्हणजे कार्यरत आहे. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत आहे. आणि योग कसा असतोय बघा, जे राज्यसभेवरचे, त्यानंतर तिथले काही सगळे आमदार कोल्हापूर जिल्हा परिसरातील सगळे आमदार हे भाजपचे आहेत. आणि इतकी मोठी यंत्रणा दस्तूरखुद्द चंद्रकांत पाटील जे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जे पुण्यातून आमदार झाले, ते सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. म्हणजे एवढी सगळी यंत्रणा असताना विकास कामाच्या नावावरती हजारो कोटी रुपयेचा उधळणपट्टी एक विभागाला महानगरपालिका करते. आणि त्या महानगरपालिकेच्या आतील जी सिस्टीम आहे, म्हणजे ऑफिशियल जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये हे सगळे जे काय आता एका कंत्राटदाराने आरोप केल्यानंतर त्यांची ती नावे उघडकीस आली. म्हणजे कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड असतील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत असतील, ॲडिशनल कमिशनर रोकडे, म्हणजे उदाहरणार्थ आता हे आता राहुल रोकडे आहेत का हे तपासलं पाहिजे. रोकडे असतील, उपशहर अभियंता कांबळे साहेब असतील, अकाउंट विभागातील क्लार्क नाईक असतील, अधीक्षक सूर्यवंशी साहेब असतील, ऑडिट विभागातील काही क्लार्क असतील, लेखापरीक्षक परेड मॅडम असतील आणि मुख्य लेखापरीक्षक मिसाळ मॅडम असतील. म्हणजे ही इतकी नावं ह्यांना कशा पद्धतीने त्या कंत्राटदाराने पैसे पोच केले, कसे दिले, कशा पद्धतीने दिले. जनतेच्या खिशातून किंवा GSTच्या माध्यमातून केंद्र सरकारला जो आमचा टॅक्स कट होतो, तो टॅक्स विकासासाठी केंद्र शासन देतं. आणि खाली आल्यानंतर हे काही जे अधिकारी तिथल्या स्थानिक नेत्यांना किंवा आमदारांना किंवा त्या सत्तेत असलेल्या आमदारांना धरून हे जे काही घोटाळे करतात, हे घोटाळे प्रत्येक नागरिकाने उघडकीस आणले पाहिजेत. पण आज हा कंत्राटदारानं हा प्रकरण उघडकीस आणलं, याचा अर्थ हा कंत्राटदार बी त्यात सामील होता. त्याला काही त्यातील पैसे मिळाले नसतील किंवा त्याला मोबदला मिळाला नसेल, म्हणून त्याने ही तक्रार केली असेल किंवा त्याने हे सगळं चव्हाट्यावर आणलं असेल. पण ही संपूर्ण यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये राजरोस सुरू आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर घ्यायचं झालं तर मीच गेल्या काही दिवसापूर्वी दुधगाव येथील जीवन योजनेअंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद सांगली यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत योजनेतून एक काम झालेलं आहे, जे सांडपाणी नियोजनाचं व्यवस्थापनाचं. त्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी 53 लाख रुपयेची निविदा काढण्यात आली. 25% कमी दराने ती निविदा अ, ताराशंकर कन्स्ट्रक्शन बोरगाव ह्यांनी हे काम घेतलं. प्रत्यक्षदर्शी जर तिथं गेला तुम्ही जे काम पाहिलंत, तर ते 20 लाखाच्या घरात सुद्धा काम नाही. पण ह्याच जिल्हा परिषदेमध्ये ज्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अभियंता आहेत, सोनाली पाटील असतील, येवले साहेब असतील, ह्यांना मी वेळोवेळी ह्या संदर्भात विचारले, हे काम निकृष्ट दर्जाचं आहे. तर त्यांनी ते बदल करूया, आपण त्या कामात काहीतरी बदल करूया, अशी वेळोवेळी आम्हाला कल्पना आणि माहिती दिली. आता हाच विषय मी आज तुम्हाला सांगतोय. म्हणजे ही सगळी यंत्रणा जी आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत काम करणारी, ही संपूर्ण यंत्रणा भरभटलेली आणि भ्रष्टाचारी आहे. म्हणजे पार पोलीस स्टेशनपासून पार खाली जनावरांच्या इस्तिपलात, जनावरांच्या हॉस्पिटलमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करणाऱ्यापासून ही यंत्रणा संपूर्णपणे बरबटलेली आहे. म्हणजे आज सरकारी दवाखान्यातील औषधं हे प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्याकडे कशा पद्धतीनं तिथली औषधे वापरली जातात, तिथलं ते सिमेंट्स वापरलं जातं, तिथले मिनरल मिक्सचरची कशी चोरी होते किंवा अशा अनेक प्रकार ह्या महाराष्ट्रात घडत आहेत. पण ह्याकडे मुख्यतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, हे कानाडोळा करत आहेत. पण प्रत्येक वेळी भाजप सरकार आल्यानंतरच भ्रष्टाचाराचा इतका मोठा सैराट नाच सगळीकडे का चालू होतो, ही बी इतकंच मनाला सांगायसारखी गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण नागरिक म्हणून ह्याकडे कशा पद्धतीने बघतो, नागरिक म्हणून आपलं काय काम आहे किंवा काय कर्तव्य आहे, हे आपण कशा पद्धतीने पार पाडतो का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आज नागरिकांचं जर विचारात घेतलं तर नागरिकांना
एखाद्या रोडचं काम चालू आहे, ते कशा पद्धतीने चालू आहे, त्याच्याशी काय त्याचं नागरिकाचं देणं-घेणं नसतं. म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. आज कोल्हापूर महानगरपालिकेतला जो गोंधळ उघडकीस आला, त्या गोंधळामध्ये अनेक अशी ही सगळी नावं जी मी तुम्हाला मगाशी वाचून दाखवली. त्यामध्ये ओ-बी-सी आहेत, ओपन आहेत, एस-सी कॅटेगरीतले आहेत. हे म्हणजे असे अनेक कॅटेगरीतले अनेक वर्गातले आहेत. म्हणजे जे महाराष्ट्रात ओ-बी-सीसाठी, ओपनसाठी म्हणजे जरांगे असतील, लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, रामदास आठवले असतील किंवा अ, प्रकाश आंबेडकर असतील. हे लोकं त्यांच्या त्यांच्या समाजासाठी ह्याच गोष्टीसाठी आरक्षण मागत आहेत का? हा सुद्धा आता मोठा विचार करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. कारण महाराष्ट्र नुसता देशोधडीला लागायच्या मार्गावरती आहेच. पण ज्या दिवशी देशोधडीला लागेल त्यावेळी ह्या देशातून सर्व नेते मी मागे एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, इथले देशातील नागरिक इथंच राहतील आणि नेते मंडळी बाहेरच्या देशात पळून जातील. कारण त्यांनी इतकी कमाई केलेली आहे. त्यांच्या प्रॉपर्टीचा जर इश्यू बघितला, तर तुम्ही त्या ठिकाणी शून्य बेरीजसुद्धा करू शकणार नाही किंवा शून्य बेरीज करून प्लससुद्धा करू शकणार नाही. अशा इतक्या मोठ्या आवाजवी प्रॉपर्टीचा त्यांचा इश्यू एवढा मोठा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना आता शिंदे साहेबांच्या गटातील 4 नेते गावले. स्वतः दस्तूरखुद्द शिंदे साहेबांनी 85,000 कोटीचा रोड मंजूर केला होता. नागपूर जो समृद्धी रोड आहे त्यातील 30,000 कपात करण्यात आली. 52,000 कोटीवर तो रोड नेला. म्हणजे इतके पैशाच्या भयानक वाटप आणि भयानक भ्रष्टाचारी यंत्रणा ह्या महाराष्ट्रात असल्याकारणाने ह्या महाराष्ट्राचं वाटोळं व्हायला थोड्या दिवसावरच आता आलेलं आहे. आणि हे वाटोळं होण्यासाठी ह्याला सर्वस्वी कारणीभूत ही जी यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा असेल, सहकारी यंत्रणा असेल किंवा हे प्रशासकातले किंवा राजकारणातले हे काळे बोके असतील. या काळ्या बोक्याने पांढरा पेहरावा परिधान करून आपलं काळं रूप दाखवण्याचा रूप दडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आज ह्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या जर प्रॉपर्टीचे ऑडिट केलं, तर तुमच्या डोक्याला हात लागेल असे काही अधिकारी या महाराष्ट्रात आहेत, ज्यांच्या प्रॉपर्टीचा इश्यू 200-200 कोटीच्या पुढे आहे. मग त्यामध्ये काही एस-पी असतील, काही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आयुक्त असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, निबंधक असतील, सहाय्यक निबंधक असतील, डी-डी-आर असतील किंवा प्रदूषण महामंडळाचे लोक असतील. मी 2015 मध्ये पोल्युशन महाबोर्डावर असाच एक कारवाई संदर्भात एक अर्ज टाकला होता. त्यावेळी आता ज्या आपल्या कनिष्ठ विद्यमान कलेक्टर गोंधळात घावल्या अ, अहमदनगरच्या, मला नाव आठवना त्यांचं, ज्यांनी डुप्लिकेट दाखलं देऊन कलेक्टरचं हे केलं होतं. ह्यांच्या वडिलांनी तर करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी पोल्युशन बोर्डातून कमवल्यात. पोल्युशन बोर्डाचं कामच आहे, की पोल्युशन असताना देखील पोल्युशन नाही असा दाखला द्यायचा आणि त्याच्यातून सुटका घेऊन त्यांच्याकडून योग्य पाकीट ठरवायचं. म्हणजे ही यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहेच. कोल्हापूर महानगरपालिकेत जे काही घडलं, ते संपूर्ण महाराष्ट्रात उघडकीस यायला आता थोडं हळू त्याला प्रेशर लागत आहे. पण हे कंत्राटदारांना न उघड करता हे सामान्य नागरिकांनी उघडकीस आणलं पाहिजे. सामान्य नागरिकांना जर हे प्रकरणं उघडकीस आणले, तर निश्चितच सर्वांना याचा लाभ होईल आणि बाकीचे जे काही कंत्राटदार आहेत, काही अधिकारी आहेत, त्यांच्यावर एक प्रकारचा वचक निर्माण राहील. जर येणाऱ्या काळात प्रज्ञा गायकवाडसारखी एक महिला, जिच्या आई तिला एकदम शून्यातून शिकवलं असेल किंवा ती स्वतः शिकलेल्या कुटुंबातून असेल, देशसेवेसाठी ती ह्या पदावरती आली. म्हणजे आज भारताबद्दल या ठिकाणी कुणालाही प्रेम नाही. प्रशासनात सेवेत यायचं, मलाई खायची आणि इथून बाहेर पडायचं. भारत देशावरती कुणालाही म्हणजे मोदीपासून देवेंद्र फडणवीस कुणालाही भारताविषयी प्रेम नाही. जर भारताविषयी प्रेम असतं किंवा भारताविषयी जर आपुलकी असती, तर निश्चितच बडतर्फ कायदा आणला असता. भ्रष्टाचाराच्या आरोपात किंवा एखाद्या गुन्ह्यात सापडल्यानंतर त्याचा बडतर्फ केला जायचा. निलंबित न करता बडतर्फ करण्याचा कायदा अंमलात आणला असता. संविधानात योग्य वेळी योग्य बदल केलेले आहेत. तसेच बदल ह्या शासकीय नोकरदारांच्यात बी करावे. यांच्या 7वा आयोग, 8वा आयोग, 9वा आयोग देता तुम्ही. तो आयोग थांबवावा आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. हे असे जे सापडलेले अधिकारी आहेत, ह्यांच्यावरती येणाऱ्या काळात बडतर्फ कायदा आणावा आणि तो ॲक्ट मंजूर करावा केंद्रानं. जेणेकरून एखाद्या करप्शनमध्ये अधिकारी अडकला, तर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची जप्ती ही शासनाने करून घ्यावी. एखाद्या आमदाराची किंवा एखाद्या खासदाराच्या प्रॉपर्टीमध्ये तसा इश्यू जाणवला, तर त्याची मिळवलेली सर्व प्रॉपर्टी केंद्रानं किंवा राज्यानं वर्ग करून घ्यावी. आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारमध्ये वर्ग करून घ्यावी. असा कायदा येणाऱ्या काळात निघायला हवा. नाहीतर येत्या काळात भारत देशाचं संपूर्णपणे नुकसान हे अधिकारी लोक आणि हे आमदार, खासदार लोक केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.